नकवार हे जोडले गेलेले आहेत। ऋतिक सध्या आशा भोसले यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये आहेत। ऋतिक, चाहत्यांची मोठी गर्दी झालेली असेल, तिथे निवासस्थानी नेमकं कसं चित्र आहे, काय वातावरण आहे? नक्कीच आपण बघतोय की भारतीय संगीत सृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू अशी गायिका म्हणून ओळख असलेला आशा भोसले यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे। ब्रिज कँडी येथे त्यांनी हा अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर सध्या लोअर परेल येथील आपण समोर बघतोय की कासा ग्रँड या ठिकाणी त्या राहत होत्या आणि याच ठिकाणी उद्या 11 वाजता त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी त्यांचं पार्थिव आहे ते ठेवण्यात येणार आहे आणि 4 वाजता शिवाजी पार्क येथील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या येथे त्यांना त्यांचं जे अंत्यसंस्कार आहेत त्यांच्यावरती करण्यात येतील। एकंदरीत जर आपण बघितलं तर भारतीय संगीत सृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू गायिका म्हणून आशा भोसले या प्रसिद्ध आहेत। त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झालेला होता। जवळपास 8 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 12,000हून अधिक गाणी गायली होती। शास्त्रीय संगीत, गझल, भजन, कॅमेरे आणि पॉप अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते। पद्मविभूषण, दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं। आता चाहते हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की उद्या या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात येणार आहे। सगळ्यांनीच त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे। विविध क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी त्या राहत होत्या लोअर परेल येथील कासा ग्रँड हे त्यांचं घर आहे आणि याच ठिकाणी 11 वाजता उद्या त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून आता आपण बघतोय की हळूहळू त्यांचे चाहते या ठिकाणी यायला सुरुवात करतील। निश्चितच, आणि मोठी गर्दी होणार आहे हे साहजिक आहे, कारण त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा प्रत्येक जण त्यांच्या निवासस्थानी धाव घेणार आहे एक अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी। ऋतिक, धन्यवाद माहितीसाठी।